प्रणाम आत्मवंदन. पहा, आज आपण स्मरण करणार आहोत महान योगी नाथ संप्रदायाचे आद्य गुरु मच्छिंद्रनाथ यांच्या पवित्र पुण्यतिथीचे, ज्यांनी जगाला योग, तंत्र आणि आत्मज्ञानाचा दिव्य मार्ग दिला. मच्छिंद्रनाथ हे नाथ संप्रदायाचे संस्थापक मानले जातात, ज्यांनी स्वतः भगवान शिव यांच्याकडून योग व तंत्रज्ञानाचे रहस्य प्राप्त केले. त्यांचे प्रमुख शिष्य म्हणजे महान योगी गोरखनाथ, ज्यांनी नाथ संप्रदायाचा प्रसार संपूर्ण भारतात केला. मच्छिंद्रनाथांनी अंतर्मनातील शक्ती जागृत करा हा संदेश दिला. तो आजही साधकांसाठी मार्गदर्शक आहे. मच्छिंद्रनाथांचे जीवन हे आपल्याला सांगते की बाह्य जग नाही, तर आपल्यातील सर्व शक्ती आहे. आपल्या अंतर्मनातच सर्व शक्ती आहे. साधना, संयम आणि श्रद्धा यानेच आत्मज्ञान प्राप्त होते. त्यासाठी प्रमुख साधने म्हणजे ध्यान करणे, प्राणायाम करणे, कुंडलिनी जागरण यावरती आधारित असा हा योग आहे. आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपणही त्यांच्या चरणी वंदन करूया. हे गुरुदेव, आमच्या जीवनात प्रकाश आणि दिशा द्या. पहा, आपण ज्यावेळेस डोळे बंद करून चक्राची किंवा कोणतीही ध्यान साधना करतो, त्यावेळेस ती बाहेरील ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते. आपल्या शरीरातील चक्रांना ती ऊर्जा संतुलित आणि शुद्ध करत असते. म्हणजेच ही शुद्ध ऊर्जा, शुद्ध विचार आपल्या शरीरात प्रवाहित होतात. आपले मन, ओरा आणि आत्मा हा शुद्ध केला जातो. याच प्रक्रियेला ध्यान साधना म्हणतात. या ध्यान साधनेची सुरुवात मच्छिंद्रनाथ यांनी ऊर्जा असे समजले. ही ऊर्जा आपल्या शरीराला, मनाला ज्यावेळेस प्राप्त होती, तेव्हा आपल्यातील दिव्य अनुभूती जागृत होत असतात. त्यामुळे आपल्यामध्ये ज्या काही ऊर्जा नकारात्मक आहे त्या अगदी सहजरित्या नष्ट होतात. म्हणूनच शाबरी विद्येचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. त्यांच्या आज पुण्यतिथीनिमित्त त्यांना आपण वंदन करूया. जय सद्गुरू.